तुम्हीही अशी व्यक्ती आहात का जी सतत म्हणते मी सगळं करून पाहिलं, औषधं घेतली, उपचार घेतले, घरगुती उपाय केले, डाएट बदललं, व्यायामही केला, पण मला अजूनही माझ्या वजनामध्ये किंवा कोणत्याही आजारामध्ये अपेक्षित असलेला परिणाम दिसत नाही? जर हो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कधी कधी समस्या आजारात नसते तर ती हीलिंग प्रोसेसमध्ये आपण न कळत करत असलेल्या काही चुकांमध्ये दडलेली असते. आज आपण अशाच 5 मोठ्या चुकांबद्दल बोलणार आहोत. चूक नंबर 1, इन्स्टंट रिझल्टची अपेक्षा आणि फसव्या जाहिरातींवर ठेवलेला विश्वास. आजकाल आपल्याला सगळंच पटकन हवं असतं. इन्स्टंट फूड, इन्स्टंट डिलिव्हरी आणि मग आपण इन्स्टंट हीलिंगचीही अपेक्षा करू लागतो, हो की नाही? यामध्ये सोशल मीडियावर दिसणाऱ्या काही जाहिरातींचाही मोठा वाटा असतो. आपण अनेकदा असे दावे पाहतो, 72 तासात डायबेटीस बरा करा, 2 दिवसात थायरॉइड नॉर्मल करा, गुडघ्यांच्या सर्जरीची गरजच नाही, 100% हमखास परिणाम. अशा जाहिराती पाहिल्यावर अनेक लोकांच्या मनात अपेक्षा निर्माण होतात की कोणताही आजार पटकन गायब होतो. पण मला सांगा, आपलं शरीर एखादं मोबाईल ॲप आहे का? डिलीट केलं आणि पुन्हा इन्स्टॉल केलं की सगळं ठीक झालं? शरीराला स्वतःची एक गती असते. हाड जुळायला वेळ लागतो, जखम भरायला वेळ लागते, ताणामधून बाहेर पडायला आपल्याला वेळ लागतो. मग वर्षानुवर्ष तयार झालेल्या समस्या त्या सुधारायलाही वेळ लागणारच ना. याचा अर्थ सुधारणा होतच नाही असा नाही. सुधारणा नक्की होते, पण ती नेहमी जाहिरातींमध्ये दाखवतात तितकी पटकन होत नाही. मला सांगा, झाड लावल्यावर तुम्हाला दुसऱ्या दिवशी फळं मिळतात का? नाही ना. मग हीलिंग प्रोसेस सुद्धा अशीच असते. जेवढा जुना आजार तेवढे जास्त दिवस ते बऱ्या होण्यासाठी लागणार. हे लक्षात घेणं प्रत्येकानं गरजेचं आहे, म्हणून त्यासाठी थोडासा वेळ द्या. चूक नंबर 2, उपचार 1 तास पण उरलेले 23 तास काय? समजा तुम्ही आठवड्यातून 2 वेळा थेरपी घेता, पण बाकी वेळ तुम्ही काय करता? रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत राहता, अनियमित जेवण, अपुरी झोप, सततची काळजी, अतिविचार, राग, चिडचिड. अहो, मग शरीर बरे व्हायचे कसे? हे अगदी असं आहे की एका हाताने बोटीतलं पाणी बाहेर काढायचं आणि बोटीला पडलेलं छिद्र आधी मिटवायचंच नाही. उपचार खूप महत्त्वाचे आहेत, पण उपचारांइतक्याच महत्त्वाच्या आहेत आपल्या रोजच्या सवयी. हीलिंग फक्त क्लिनिकमध्ये होत नसतं, हीलिंग घरीही होतं. तुमच्या जेवणात, तुमच्या झोपेत, तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये. चूक नंबर 3, डॉक्टर गुगलवर जास्त विश्वास ठेवणे. हे प्रामाणिकपणे मला तुम्ही सांगा की तुमच्यापैकी किती जणांनी डोकं दुखलं किंवा कसलाही त्रास झाला की आधी गुगल सर्च केलं आहे? आजकाल माहिती आपल्या बोटांच्या टोकावर उपलब्ध आहे, म्हणून उत्सुकतेपोटी कधी गुगलवरती माहिती घेणं किंवा शोधणं चुकीचं नाही. त्याने आपल्या ज्ञानात खरंच भर पडते. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, गुगलवर मिळणारी माहिती ही जनरल माहिती असते, हो की नाही? ती लाखो लोकांसाठी लिहिलेली असते. मग तुमचं शरीर, तुमची लक्षणं, तुमचे रिपोर्ट्स, तुमचा वैद्यकीय इतिहास हे सगळं तुमच्यासारखं दुसऱ्या कोणाचं नसतंच. आणि म्हणून गुगलवर वाचलेली प्रत्येक गोष्ट स्वतःला लागू होईल असं नाही. कधीकधी साधी लक्षणं शोधताना मग अशा गोष्टी वाचून तुमची भीती वाटते. आपल्याला पण काहीतरी गंभीर आजार झालेला आहे, माझं असं का होतंय, असे विचार तुमच्याही मनात येतात की नाही? आणि भीती वाढली की शरीर सतत अलर्ट मोडमध्ये जातं. आपल्या शरीरात 2 अवस्था असतात. एक असते सर्वायवल मोड आणि रिकव्हरी आणि रिपेअर मोड. जेव्हा आपण सतत भीतीत किंवा ताणतणावात असतो तेव्हा शरीराचं लक्ष धोक्याची सामना करण्याकडे जास्त असतं. आणि जेव्हा आपण शांत आणि सुरक्षित असतो, मन शांत असतं, तेव्हा शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्याची संधी मिळते. म्हणूनच माहिती घ्या, पण
स्वतःच निदान करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या आजाराची योग्य माहिती तुमचे डॉक्टरच देऊ शकतात. तुम्हाला पडलेले प्रश्न तुम्ही डॉक्टरांना विचारा, शंका विचारा, समजून घ्या आणि त्यांच्या मार्गदर्शनावरती विश्वास ठेवा. कारण भीती हिलिंगला मदत करत नाही, पण योग्य माहिती आणि विश्वास नक्कीच मदत करू शकतात. आणि लक्षात ठेवा, गुगलला डॉक्टर आणि डॉक्टरांना गुगल समजू नका. आता चूक नंबर 4, इमोशनल हिलिंग. इमोशनल हिलिंगकडे आपण खूप दुर्लक्ष करतो. खरं तर बऱ्याच आजारांचं मूळ हे इमोशनल हिलिंगमध्ये असतं. या गोष्टीवरती मी थोडेसे जास्त फोकस करते, कारण माझ्याकडे अनेक जण म्हणजे रुग्ण जे येतात ते शारीरिक तक्रारी घेऊन येतात. कोणाला वेदना असतात, कोणाला झोपेच्या समस्या असतात, कोणाला पचनाच्या तक्रारी असतात, तर कोणाला सततचा थकवा. मी जेव्हा त्यांच्याशी इमोशनल स्ट्रेसबद्दल बोलायला सुरुवात करते तेव्हा अनेकांचं उत्तर असं असतं की मॅडम, ताण तर सगळ्यांनाच असतो. आणि खरं सांगायचं तर हे काही अंशी खरंही आहे, हो की नाही. पण प्रश्न ताण आहे का हा नसतो. प्रश्न असा असतो की आपण तो ताण कसा हँडल करतो. न बोललेलं दुःख, सततची काळजी, भीती, राग, अपराधीपणाची भावना, निराशा, या भावना अनेकदा मनात साठून राहतात आणि हळूहळू आपल्याला त्या नॉर्मल वाटू लागतात. माझा अनुभव असा आहे की जेव्हा एनर्जी बॅलन्सिंग सोबत इमोशनल बॅलन्सिंगवरही काम केलं जातं तेव्हा अनेक रुग्णांना अधिक चांगला आणि तुलनेने जलद आराम मिळताना दिसतो. याचा अर्थ प्रत्येक आजार भावनांमुळेच होतो असा नाही, पण इमोशनल बॅलन्स हा हिलिंग प्रोसेसमधील एक महत्त्वाचा भाग नक्कीच आहे. आपण BP, शुगर, थायरॉइड किंवा पेन यांना जेवढे गंभीरपणे घेतो तेवढे गंभीरपणे आपण भीती, काळजी, दुःख, निराशा यांना घेतो का? नाही ना. आणि म्हणूनच एनर्जी बॅलन्सिंग सोबत इमोशनल बॅलन्सिंगकडेही लक्ष द्या. कारण हिलिंग फक्त शरीराची नसते, हिलिंग मन आणि शरीर दोघांचीही असते. चूक नंबर 5, सातत्य नसणे. आता शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या चुकीबद्दल बोलूया. आपण कोणत्याही गोष्टी करतो, म्हणजे लाईफस्टाईल बदलण्याचा प्रयत्न करतो, ट्रीटमेंट करतो, पण त्याच्यामध्ये सातत्य नसतं. अनेकांना असं वाटतं की औषध घेतलं, उपचार घेतला म्हणजे काम संपलं. पण मला सांगा, फक्त औषध घेणे किंवा उपचार घेणे पुरेसं असतं का? जीवनशैलीत बदल करावाच लागतो. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे, मन शांत ठेवण्यासाठी काहीतरी सकारात्मक गोष्टी करणे, हे सगळं हिलिंग प्रोसेसचाच भाग आहे. पण आपण काय करतो? आज वॉकला गेलो, आज हेल्दी फूड खाल्लं, फोटो स्टेटसवरती टाकले. आज गार्डनमध्ये फिरायला गेलो आणि उद्या आज वेळ नाही, आज पार्टी आहे, रात्री झोपायला उशीर झाला, आज खूप काम आहे, उद्यापासून करूयात. आणि हे उद्यापासून कधीही येत नाही. तर मला सांगा, ज्या सवयींमुळे तब्येत बिघडली त्या सवयी आपण वर्षानुवर्षे सातत्याने पाळलेल्या असतात. कोणताही आजार एका दिवसात तयार होत नाही, हो की नाही. तो अनेक वर्षांच्या छोट्या छोट्या सवयींचा परिणाम असतो. मग तो बरा होताना आपल्याला प्रयत्नांमध्ये सातत्य असायला हवे की नको? लक्षात ठेवा, कधीतरी खूप करणं महत्त्वाचं नाही, पण रोज थोडं थोडं करणं महत्त्वाचं आहे. आपण अनेकदा चमत्कार शोधत असतो, पण अनेक वेळा चमत्कार एखाद्या औषधात नसतो, तो आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये लपलेला असतो. रोज थोडंसं चालणं, रोज थोडंसं हसणं, मी तर म्हणेन वरचेवर हसा. रोज थोडंसं चांगलं खाणं, चांगलं म्हणजे पोषक, रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढणं, या छोट्या छोट्या गोष्टी वर्षभरानंतर मोठा फरक तुम्हाला जाणवून देऊ शकतात. ज्या सवयींनी आजार निर्माण केला तो एका दिवसात तयार झालेला नसतो. मग बरा होतानाही तो एका दिवसात कसा बरा होईल? त्यासाठी तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य असणं आवश्यक आहे. कधीकधी आजार बरा का होत नाही हा प्रश्न बाजूला ठेवा आणि स्वतःला प्रश्न विचारा, मी माझ्या हिलिंग प्रोसेसला खरंच मदत करतोय का किंवा करते का?
अजून एक महत्त्वाची गोष्ट, उपचार कोणत्याही प्रकारचा असो, योग्य डायग्नोसिस याला खूप महत्त्व आहे. तुम्ही कोणत्याही पॅथीची ट्रीटमेंट घ्या, त्याचं डायग्नोसिस व्यवस्थित झालं तरच तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. कारण समस्या नेमकी काय आहे हे समजलं की योग्य दिशा मिळते आणि हिलिंगचा प्रवास अधिक सोपा होतो. आज सांगितलेल्या 5 चुकांपैकी नक्की कोणती चूक तुम्ही करत आहात कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कारण बदलाची सुरुवात अवेअरनेसपासून होते. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. लक्षात ठेवा, healing begins with a smile. So keep smiling and stay healthy. Thank you.